मला काँग्रेस आणि मवियाच्या लोकांना काही गोष्टी सांगायच्या की आताच बिहारचा निकाल आला. बिहारमध्ये भाजप निवडणूक आयोग ईव्हीएम यांचा एक महागठबंधन होतं. त्या महागठबंधनाने विजय मिळवला. पण तिकडे एक मोठी घोळचूक काँग्रेसने केली. काँग्रेसची बिहारमध्ये ताकद नसताना, काँग्रेसची बिहारमध्ये कुठलेही लिडरशिप नसताना, काँग्रेसचे बिहार मध्ये मोठे चेहरे नसताना त्यांनी आरजेडीशी फुकटचा वाद घालून बऱ्याचशा सीटा मागून घेतल्या आणि त्या सीटांवरती आरजेडी पेक्षा काँग्रेसचा खूप वाईट परफॉर्मन्स झाल्यामुळे बिहारमध्ये आरजेडी आणि काँग्रेसला पराभवासमोर जायला लागले. ही सुद्धा वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. आता मला काँग्रेसवाल्यांना एकच गोष्ट सांगायची की तुम्ही बिग ब्रदरच्या भूमिकेतनं जरा बाहेर या. तुम्ही ज्या ठिकाणी बिग ब्रदरच्या भूमिकेत जाता त्या बिग ब्रदरच्या भूमिकेमध्ये जाणं जरासं थांबवा. आम्ही तुम्हाला ब्रदर मानू आणि आम्ही तुम्हाला ब्रदर मानून तुमच्याशी युती सुद्धा करू, पण तुम्ही आज बिग राहिलेले नाहीत हे काँग्रेसनी समजून घेतलेलं पाहिजे. आणि म्हणून मी परत म्हणतो, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वंचित बहुजन आघाडी युती करायला तयार आहे. जिथे वंचित बहुजन आघाडीचा सन्मान ठेवला जाईल, जिथे वंचित बहुजन आघाडीचा स्वाभिमान राखला जाईल आणि जिथे आम्हाला सन्मानपूर्वक युती आणि आमच्या कार्यकर्त्यांना बरोबर ज्या सीटा मिळतील तिथे वंचित बहुजन आघाडी नक्कीच युतीमध्ये जाईल. आणि आता वेळ आलेली एकत्र यायची. आता वेळ आली एकत्र येऊन काँग्रेसनी, वंचित बहुजन आघाडीनी आणि भाजप इतर जितके पण विरोधी पक्ष आहेत त्यांनी एकत्र येऊन लढायची वेळ आली. आणि म्हणून या प्रस्थापितांना मी एकच गोष्ट म्हणतो, हे काँग्रेसचे जे प्रस्थापित नेते आहेत, सरंजामी नेते आहेत, कारखानदार आहेत, साखर सम्राट आहेत, शिक्षण सम्राट आहेत, या सगळ्या सम्राटांना मला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही कधी शाणे होणार आहात. काँग्रेसच्या खालच्या लिडरशिपनी, काँग्रेसच्या जिल्ह्याच्या लिडरशिपनी, शहराच्या लिडरशिपनी आणि तसंच तालुक्याच्या लिडरशिपनी शहाणपण दाखवून वंचित बहुजन आघाडीशी ठिकठिकाणी युती करायचा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. पण जर हाच निर्णय शहाणपण दाखवून काँग्रेसच्या स्टेट लिडरशिपनी आणि सरंजाम्यांनी दाखवला असता तर 2019 मध्ये आणि 2024 मध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला नसता. हे मी आपल्या सर्वांना इथे उभं राहून सांगेन.